कृष्णा कर्डिले खरं तर आयकॉन म्हणून त्याचा समावेश संघामध्ये केलाय. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय धडाकेबाज फलंदाजी ज्या खेळाडूने केली तो विश्वजित गरुड मैदानाच्या आतमध्ये आपण इन ऍक्शन पाहतोय. दुसऱ्या बाजूला आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि कृष्णा कर्डिले बॉलिंग ट्रॅक वरती मजा येईल या मॅच मध्ये देखील. झुंजार लढवय्या आमने सामने त्यांच्यातील झुंज दर्शक गर्दी करताना पाहायला मिळतात. फक्त विनंती आहे तुम्ही वारंवार सूचना वेळेच्या द्यायला लावतायत. मॅच चालू करा मैदानाच्या आतमध्ये. आमचे दीपक दादा परंडवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांना विनंती असेल खास आयोजक पहिलवान सुभाष शेठ वराळ यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा विशेष सन्मान देखील व्यासपीठावरती होणार आहे. दीपक दादा परंडवाल म्हणजे पूर्वी चिंचबांच्या स्पर्धा म्हटले की दीपक दादा क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या समवेत आमच्या दत्ता परंडवाल देखील आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. दीपक दादांचं मनापासून स्वागत. कृष्णा कर्डिले षटक क्रमांक पहिला आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरकावून दिला. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा घेतल्या जातील त्या 3 पहिल्या चेंडूवरती आणि खातं खोललं जाते मैदानाच्या आतमध्ये 3 धावांच्या साह्यानं. कृष्णा कर्डिले षटक क्रमांक पहिलं टाकत असताना 3 धावा धावपलकावरती. पहिला चेंडू टाकून झालाय. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय एक मार्गस्थ आहे. आयकॉन म्हणून कृष्णा कर्डिलेला मात्र समाविष्ट करून घेतले. आज चमक दाखवायची, आज धमक दाखवायची. खरं तर प्रत्येक जण एक स्वप्न पाहून आला असेल की आज सर्वोत्कृष्ट द्यायचं या मैदानावरती. परंतु क्रिकेट खेळ असा आहे लक नशीब या गोष्टी चालत नाहीयेत. तुमच्या मनगटाचं बळ बळकट लागतं त्यावेळेस तुम्हाला दिवस तुमच्या नावावरती करता येतो. राईट एम राऊंड द विकेट. यावेळेला स्लॉग हिटचा एक नेत्र दीपक फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इरादा होता पक्का. लगावला शानदार छक्का. षटकार. षटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. आसिफ शेख साठी पारितोषिक असेल 200 रुपयांचं. या स्पर्धेचे आयोजक पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज. आसिफनं हा जो षटकार खेळला त्या षटकारासाठी आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज माझ्यासाठी माझ्या समालोचनासाठी पहिलवान सुभाष वराळ पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद. पारितोषिकांची खैरात पारितोषिकांची बरसात त्या ठिकाणी होताना जी पाहायला मिळते. सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धाव संख्या जाऊन पोहोचते 2 अंकांमध्ये. 10 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा कर्डिले हे महत्वाचं पहिलं षटक हाताळत असताना विश्वजित गरुड आता स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. खरं तर पहिल्यांदाच निगोज नगरीमध्ये आला परंतु पहिल्या सामन्यामध्ये लक्षवेधी फलंदाजी या विश्वजित गरुडनं मात्र जी केली. नजरा असतील त्या खेळाडू कडक. कृष्णा कर्डिले लोअर फुल टॉस त्या ठिकाणी फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचताना पाहायला मिळतोय. शहाजी मोरे विकेटचं होतंय पतन. खूप महत्वाची विकेट. बडी मछली जाल में शहाजीने टिपलेला झेल. विश्वजित बॅक टू द पॅव्हलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 10 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ त्या ठिकाणी आपण पाहतोय. आसिफ शेख एका बाजूला तर आता दुसरा डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा पारनेर तालुक्यातील प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी अनेक मैदान गाजवलेली आहेत. प्रवीण गावडेने मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला जो पाहायला मिळतोय जोगेश्वरी फायटर्स
संतोष शेठ गायकवाड, हनुमंत शेठ भोसले चेअरमन पठारवाडी आणि प्रकाश शेठ शेळके यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण गावडे स्ट्राइक एंड वरती, बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा करडिले पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, मारा ऑन साइडच्या दिशेला, डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील दोन धावा त्या ठिकाणी धावफलकावरती येतील. धावफलक 12 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा करडिलेचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 12 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय. प्रवीण गावडेकडे लढण्याची मोठी क्षमता आहे. खर तर अनेक मैदानावरती मॅरेथॉन इनिंग साकारलेल्या आहेत त्या खेळाडून. आक्रमकता आहे त्याच्या बॅट मध्ये. आणि यावेळेला पहा लढवय्यांचा लढवय्या फटका मिड विकेट रिझम मध्ये प्रवीण गावडे, ज्याची फलंदाजी सगळ्यांना आवडे, ठोकला षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. दीपक दादा परंडवाल यांना सन्मानित केलं जात आहे. दीपक दादा विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या दीपक दादा आणि या पहिलवान लहू शेठ निश्चित यांच्या शुभ असते, शहाजी मामा कवडे यांच्या शुभ असते तो सन्मान संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. तालुक्यातलं क्रिकेट मोठं करण्यामध्ये दीपक दादांचा देखील फार मोठा वाटा आहे. म्हणजे पूर्वी चिंचवण मध्ये जे क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या सगळ्याच्या सगळं लॉट संयोजन दीपक दादा त्या ठिकाणी मात्र जे करायचे. आणि त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य, कोणाचे नंबर त्यांच्याकडे सेव्ह नाहीयेत, नंबर पाठ असतात. असे असणारे आमचे दीपक दादा यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी अळकुटी एक्सप्रेस मयूर मते बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. जोगेश्वरी फायटर्स विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पाटील 11. ही मॅच क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू होते. मयूर मते सज्ज. दीपक दादा निघाले होते, जसंही मयूरने षटक हातामध्ये घेतलं दीपक दादा परत एकदा बसलेले आहेत. गावातील खेळाडू आहे, सहकारी आहे, कामगिरी कशी राहते हे खूप महत्वाचं. धावा 18, ओव्हर क्रमांक 2. मयूर मते त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती सज्ज. ओ ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला, चेंडू लॉंग लेगच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार, 4 रन. साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. 22 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. जोगेश्वरी फायटर्स टीम जर जिंकली तर संघ मालक सन्माननीय संतोष शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज जोगेश्वरी फायटर्स टीम साठी पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ आहे. स्ट्राइक एंड वरती आसिफ शेख सज्ज होतोय पुन्हा एकदा. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिडॉनच्या दिशेला खेळून काढला. डी केक दत्ता कोरडे चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय धाव मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक मयूर यांचा आपण पाहतोय. धावा 22 एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. खर तर अप्रतिम आयोजन. प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर तोंड भरून कौतुक करतोय. पहिलवान सुभाष वराळ पाटील धर्मरक्षक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आहेत. काल आपण पाहिलं मान्यवरांची देखील फार मोठी गर्दी सकाळच्या सत्रात उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजितराव झावरे पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रखर हिंदुत्ववादी आमदार अहिल्यानगर शहराचे आमदार अगदी आपण पाहतोय संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र श्री गणेशा झाला लोकनाथ चषकाचा.
लोअर फुल टॉस ऑन साइडच्या दिशेला खेळला, डीके चेंडू वरती, मिड ऑनच्या दिशेला चांगलं कलेक्शन, चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी मात्र जे गेले. एक धाव येताना पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतरचे 3 चेंडू प्रभावी टाकलेत मयूर मते यांनी. 23 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती जारी आहे. आसिफ शेख 6 चेंडू 12 वरती खेळतोय. प्रवीण गावडे 2 चेंडू 8 वरती खेळताना पाहायला मिळतोय. मयूर मते बरचसं क्रिकेट खेळले. खरं तर आळकुटी गावापासून मात्र केलेली सुरुवात, परंतु त्यानंतर अनेक व्यावसायिक संघांमधून देखील त्यानं मात्र आपलं स्थान मिळवलं आणि आपला दर्जा सिद्ध केला, आपला अष्टपैलुत्व सिद्ध केलं. तो मयूर मते बॉलिंग ट्रॅक वरती धावफलकावरती 23 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण गावडे खरं तर एक सुनामी आहे पारनेर तालुक्याची. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर चौफेर फटकेबाजी करतो. ओ स्लोअर वनचा उपयोग मयूर मते द्वारा. चेंडूचा का टप्पा अगदी हा चेंडू लाईनच्या बाहेर पडलाय का याची पडताळणी तिसरे पंच करतील. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. वातावरणात शांतता. पहिलं सत्र चालू आहे. खरं तर एका बाजूला जोगेश्वरी फायटर्स आहे, दुसऱ्या बाजूला पाटील 11 आहे आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे हे क्रिकेट द्वंद्व. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा. 4 दिवसीय या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आणि आजचा दुसरा दिवस संपन्न होत असताना तालुक्यातून अगदी आपण पाहतोय बरेचसे क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. निगोज आणि पंचक्रोशीतून प्रत्येक वाडी वस्तीवरचे क्रिकेट रसिक खरं तर उपस्थित आहेत. विविध गावातून क्रिकेटचे रसिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जवळा असेल, देवी भोयरे असेल, बाबूवाडे असेल, लोणी मावळा असेल, आळकुटी या ठिकाणून क्रिकेटचे रसिक खरं तर आज या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. मनापासून सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. धावा 23 धावफलकावरती अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. फेअर डिलिव्हरी. सांघिक धावसंख्या 23. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण पाहतोय मयूर मते बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. प्रवीण गावडे डावपुरे आता तेजपुंज तारा स्ट्राइक एंड वरती उभा आहे. फुलटॉस शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. मयूर मतेला मिळतं यश. विकेटचं होतंय पतन. प्रवीण गावडे बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणता पोहोचणार आहे ते मात्र पाहायचंय. एक मोठं टार्गेट नक्की सेट करावं लागेल. 6 षटकांमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली लढत क्रिकेट प्रेमींना शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळेल. जोगेश्वरी फायटर 23 वरती 2 गडी बाद. षटक संपली ती 2 आणि उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही या जो बाकी असेल. तिसरं षटक कुणाच्या हातात सोपवलं जाते ते मात्र पाहायचंय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येतोय शहाजी मोरे. ग्रामीण भागात नेहमी सद्यस्थितीला चर्चेत राहिलेलं नाव. अनेक मैदानावरती अप्रतिम फलंदाजी राहिली आहे, गोलंदाजी राहिली आहे. शहाजी यानं षटक क्रमांक 3 हातामध्ये घेतलंय. ही लढत देखील अगदी आपण पाहतोय अतिशय रोमांचक होईल शेवटपर्यंत. पहिलं सत्र चालू आहे. बनवल्या 23 2 ओव्हरची समाप्ती आणि या तिसऱ्या षटकाला प्रारंभ त्या ठिकाणी होत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. एस्टनच्या पाठीमागून सूत्र हलवताना अगदी आपण पाहतोय डीके दत्ता कोरडेक. लिजंड खेळाडू आहे, बराचसा अनुभव आहे. अनेक उन्हाळे पावसाळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच जे पाहिलेले आहेत दत्ता यांनी एस्टनच्या पाठीमागे नक्कीच कार्यरत आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. या वेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सीधा समालोचन कक्षामध्ये. षटकार 6 धावा.
लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमा पार असा षटकार. धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग. फुलर लेनचा चेंडू होता, लॉफ्ट केला लॉंग ऑफला आणि हा अप्रतिम षटकार येताना जो पाहायला मिळतोय. खरं तर आसिफ शेखच्या बॅट मधून 7 चेंडू 18 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुल टॉस या वेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती चित्याच्या चपळाईनं धावत पळत येतोय. एक धाव घेतली जाईल, सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सांघिक धाव संख्या 30. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ असताना बिमर साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतो आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय रिव्ह्यूचा वापर करत असताना बॅटिंग टीम बिमर साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. आणि निर्णय आला एक फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू म्हणून तिसऱ्या पंचांचा निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. 30 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी या मार्गस्थ आहे. ओ उलट्या दिशेला फटका खेळला खरा, परंतु डिक्लेरेशन झोनच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. यस या चेंडूचा टप्पा पुन्हा एकदा चेक केला जाईल. रेषेच्या बाहेर चेंडू पडला नाही ना याची पडताळणी तिसरे पंच करतील. रिवर्स तर अप्रतिम खेळला होता. डिक्लेरेशन झोनच्या 2 धावा असतील, परंतु या ठिकाणी नो चेक केला जाईल तिसऱ्या पंचांद्वारे. संतोष भाई हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. खरं तर अनेक मैदान गाजवताना पाहायला मिळतो आहे. पलीकडे काटवेडा असेल, आपल्या बाबुवाडा गावामध्ये जी पार्टनर प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये देखील संतोष भाई चांगला परफॉर्मन्स नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि मला आत्ताच जी माहिती मिळाली, आमच्या प्रसिद्ध निवेदक समालोचक लहू साबळे सर यांचे मेहुणे आहेत संतोषा भाईक. नो बॉल नो बॉल एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर अगदी आपण पाहतोय जोडली जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 33 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना शहाजी मोरे हे महत्वाचं तिसरं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष भाईक खरं तर आक्रमक आणि स्फोटक फलंदाजी सातत्याने या फलंदाजाची देखील विविध मैदानावरती आपण पाहिली. आज निगोजचं हे क्रीडांगण वेताळ बाबा क्रीडांगण गाजवण्यासाठी सज्ज आहे संतोष भाईक. शहाजी मोरे ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी शहाजी तयार. फुल टॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आणि एक अनोखं पारितोषिक या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय. मुंबईवरून खास या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात आमच्या चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस दाते जाकीरभाई तांबोळी आयमॅन्सी फूड्स, ज्यांनी 31,001 रुपयाचं पारितोषिक तर दिलेच, परंतु आणखीन एक पारितोषिक त्यांनी आमच्यापर्यंत कळवलंय. ओ पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. डीजे थांबा थोड्या वेळ. जाकीरभाई तांबोळी यांनी कळवलंय दिवसभरात आयकॉन खेळाडूंपैकी जेवढे खेळाडू शून्यावरती बाद होतील ना त्या प्रत्येक खेळाडूला 1,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पारितोषिक थोडस निगेटिव्ह आहे परंतु मनोरंजक नक्कीच आहे. जाकीरभाई तांबोळी प्रत्येक आयकॉन साठी पारितोषिक, शून्यावरती बाद झाल्यानंतर 1,000 रुपयाचं पारितोषिक जाकीरभाई तांबोळी यांच्या माध्यमातून प्रत्येक आयकॉन साठी हे पारितोषिक असेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय यस स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
फक्त टीम मीटिंग वगैरे थोड्याशा कमी करा. आता तुमच्यासाठी देखील सूचना येत आहेत. बॅट्समन देखील ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचे. काल वेळेअभावी शेवटचा सामना आपल्याला कमी षटकांचा घ्यावा लागला, त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे. 34 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरे षटक मार्गस्थ. शहाजी मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. संजय गावडे, कर्जुले हरेश्वर, गावडे ब्रदर्स मधला एक खेळाडू अगदी आपण पाहतोय. खर तर या खेळाडूने देखील प्रभावित केलंय पाठीमागचे काही वर्ष. आधी संजय गावडे आला तसा चेंडूला भिरकावून दिलं स्क्वेअर लेगच्या दिशेला. शतरक्षकाचे प्रयत्न पडलेत कमी. मिळतीये 4 धावांची हमी. चौकार येतोय 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 3 षटकांची होती समाप्ती. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. खास अळकुटी नगरीवरून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतोय सोहेल अत्तार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. लोकनाथ चषक 2026 च्या निमित्तानं सोहेल अत्तार आणि मित्र परिवाराचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 38 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मयूर मते बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. अगोदरचं षटक अप्रतिम हाताळलं होतं. पुन्हा एकदा मयूर वरती टाकलेला विश्वास पाहिजे सार्थ ठरवणार का. बराचसा अनुभव मयूर मते यांना देखील जो आहे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये, परंतु समोर देखील कसलेला खेळाडू संतोष भाईक उभा आहे. मजा येईल संतोष भाईक विरुद्ध मयूर मते हे द्वंद्व पाहण्यासाठी अगदी आपण पाहतोय. एका बाजूला संजय गावडे अप्रतिम चौकारानं त्यानं मात्र आपल्या डावाची सुरुवात केली. जसे या स्ट्राईकला पोहोचला एक खणखणीत चौकार त्यानं मात्र जो खेळून काढला. ओ यावेळेला अगदी आपण पाहतो आहे गलीमध्ये चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळेल. प्राप्त केली जाते ती सिंगल. 39 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 4चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. शांतता नक्कीच पसरलेली आहे मैदानावरती. पहिलं सत्र चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. टाकळी आजीवरून लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहे सन्माननीय सोनू पवार. संतोष भाईक लागोपाठ 3 षटकार जर खेळले तर 2000 रुपयांचं पारितोषिक सोनू पवार यांच्या माध्यमातून संतोष भाईक यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. आपल्या लाडक्या खेळाडूंवरती पारितोषिकांची बरसात या ठिकाणी या क्रिकेट रसिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोगेश्वरी फायटर्स 39 3 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी आहे. मयूर मते बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. ओ यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ स्पेस डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. एक हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज म्हणून मयूर मतेची देखील ओळख आहे. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव मयूर यांनी खर्च केली. खास पुण्यावरून या क्रिकेटच्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आमचे सिद्धार्थ पोपळगट आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. नान्याभाई आणि त्यांचा मित्र परिवार त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. 39 लॉस ऑफ 3 विकेट. मयूर मते हे महत्वाचं षटक टाकत असताना क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीनं खरं तर ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. प्रत्येक जण कौतुक करतोय लाईव्हचं. दीपक मंडले सर, अमितजी भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम अप्रतिम कामकाज. खरं तर अप्रतिम क्वालिटी HD क्वालिटी मध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अनेक जण लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत. त्या प्रेक्षक राजाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. 3 चेंडू अप्रतिम मयूर यांचे फक्त 1 धाव खर्च केली. षटक क्रमांक चालू आहे तर 4थं षटक. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 40 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय.
ओहोर क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी आहे. मयूरमते आणि दत्ता कुर्डे हे सूत्र तालुक्यामध्ये बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये ठरलेलं आहे. दत्ता ज्या संघात असतो त्याच संघामध्ये मयूरमते सातत्यानं आपण खेळताना पाहतो. 40 धावा धावफलकावरती. ओ यावेळेला उडवलाय परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. सुनील ढोकळे चेंडूच्या खाली आणि विकेटचं होईल पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. सन्माननीय सुधीर शेठ वाकारे, सन्माननीय अभिभैया सुपेकर, सन्माननीय सौरव शेठ सुपेकर आणि सौरव शेठ पवार आणि डॉक्टर राजाराम वराळ यांचं आगमन या ठिकाणी होतंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलंही मनापासून स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, शिवसेना युवा सेना पारनेर तालुका यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओ हा चेंडू जोरदार अपील मयूर मते. अगदी आपण पाहतोय जोरदार अपील त्या ठिकाणी मात्र जी केली जाते. विकेट फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. फक्त एक सूचना आहे, सकाळी देखील मी सांगितलं आतापर्यंत पॅनल्टी दिलेली नाहीये. एक्स्ट्रा प्लेयर तुमचा कंपल्सरी हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावा. एवढ्या मोठ्या दर्जाचं क्रिकेट तुम्ही खेळताय आणि अशा प्रकारे चुका चालणार नाहीयेत. एक्स्ट्रा प्लेयर तुमचा कंपल्सरी हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावा. दोन्ही संघांसाठी सूचना आहे. धावा आहे स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 40. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक संपले ती 4 आणि उर्वरित 2 षटकांचा खेळ आता बाकी असेल. मयूर मतेचं अप्रतिम षटक अगदी आपण पाहतोय. वा झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया T20 विश्वचषकातला सामना त्या ठिकाणी रंगलाय. 8 विकेट ऑस्ट्रेलियानं गमावल्यात आणि 15 चेंडूमध्ये 39 धावा त्यांना जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. खर तर अनेक डिक्लेरेशन झोन 2 धावा. आपण पाहतोय झिम्बाब्वे सारखी टीम, अफगाणिस्तान सारखी टीम चांगला परफॉर्मन्स विश्वचषकात देताना पाहायला मिळते. मी कालच तो विषय घेतला. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या 2 टीम मध्ये झालेल्या सामन्याचा. आज कॉट अँड बोल्ड विकेटचं पतन संजय गावडेला परतावं लागेल. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. आणखीन एका विकेटचं पतन. धाव फलकावरची धावा जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय 42. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना शहाजी मोरे हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. योगेश्वरी फायटर्स इकडे नाही भाऊ. राहुल, सागर, प्रदीप, गौरव, दादा नाही इकडे म्हणून नाव काय त्याचं? अक्षय इकडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपक सरांना सगळ्या खेळाडूंची नावं तोंडपाठ झालेली आहेत. आपण पाहिलं पावसाळ्यामध्ये अनेक सिरीज
खरं तर बाबुवाड्या नगरीमध्ये त्यांनी घेतल्या 15 सिरीज. बाबुवाड्या नगरीमध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी या पारनेर प्रीमियर लीगचं देखील यशस्वी आयोजन केलं. लेग स्टिक उकडवली, त्रिफळा उद्ध्वस्त. शहाजी मोरे हा त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. विकेट, आणखीन एक फलंदाज परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. अक्षय इकडे त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. आणि आता पाहायचे नवीन फलंदाज सागर भालेराव. थोडंसं उशिरानं सागर यांना मैदानावरती पाठवलं जातं. एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती आहे सागर भालेराव यांची. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीनं सागर भालेराव यांनी मात्र गाजवल्या. साकोरी गावातील भालेराव ब्रदर्स मधले एक रत्न सागर भालेराव. आक्रमक आणि स्फोटक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती सागर यांची. मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय 5वं षटक चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय SRPF पोलीस गणेश बोरुडे त्या ठिकाणी कार्यरत आहे. हंगा तालुका पारनेर. खूप कमी प्रमाणात गणेश आता मैदानाच्या आतमध्ये तालुक्यातील स्पर्धा खेळण्यासाठी येत आहेत. त्यामधली एक स्पर्धा लोकनाथ चषक. गणेश बोरुडे यांना इन ऍक्शन आपण पाहतोय. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यावेळेला फ्रंट फुटवरती आले होते. ऑन साइडच्या दिशेला दिशा देण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शहाजी मोरे अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. शहाजीचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील घेण्यात त्याला यश आलं. आणखीन एक विकेट. सागर भालेराव आला तसा परतताना पाहायला मिळतोय. शहाजी मोरेला मिळतं यश. विकेटचं युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. मॉर्निंग क्रिकेट क्लब निघोज यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येतंय. आदेश कोरडे मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चेंडू बाकी आहे या षटकात. आदेश कोरडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे यांच्या माध्यमातून देखील 500 प्रत्येक षटकारासाठी आदेश कोरडे यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब निगोज 500, केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे 500, म्हणजे प्रत्येक षटकार 1000 रुपये. आदेश कोरडे. AK-47 दत्ता कोरडे मोठे बंधू यांच्या माध्यमातून देखील 500. ओ यावेळेला बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. षटकाची होईल समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी आदेश कोरडे यांच्यासाठी. मॉर्निंग क्रिकेट क्लब निगोज 500, केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबवाडा 500 आणि DK दत्ता कोरडे यांच्या माध्यमातून देखील 500. 42 वरती 8 गडी बाद. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक अमोल अल्हाट टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅच मध्ये. खरं तर टार्गेट किती सेट केलं जाते ते खूप महत्वाचं. 60-65 पर्यंत स्कोर पोहोचल्यानंतर देखील चांगल्या फायटिंग झालेल्या आहेत कालपासून आपण पाहत आलेलो आहे. त्यामुळे या मॅच मध्ये देखील संघर्ष पाहायला मिळेल, रोमहर्षकता पाहायला मिळेल. उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत. अमोल अल्हाट बॉलिंग ट्रॅक वरती, समोर गणेश. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडूला दिशा दिली होती. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं 43 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. आदेश कोरडे, सगळ्यांच्या नजरा आदेशवरती लागून आहेत. ही स्पर्धा उभी करत असताना मोठं योगदान आदेशांचं देखील आहे. स्ट्राइक इन वरती खेळतोय आदेश कोरडे. AK-47. ओ यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडस दूर ठेवलं. पददालित्य
म्हणावं तसं त्या ठिकाणी वापरता आलं नाही, फुटवर्कचा म्हणावं तसा उपयोग करता आला नाही. एक डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय. 7 चेंडू 29 धावांची गरज लागते ऑस्ट्रेलियाला विश्वचषकामध्ये झिम्बाब्वे विरुद्ध. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, यासाठी म्हटलं जातं. झिम्बाब्वे मजबूत पकड तयार केली ऑस्ट्रेलियावरती. आदेश कोरडे पुन्हा एकदा प्रत्येक फटका ऑन साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू बॅटच्या रीच पासून थोडेसे दूर ठेवले जात आहेत. सांघिक धावसंख्या स्थिर 43 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. फुटवर्क खूप महत्वाचं असतं, पददालित्य खूप महत्वाचं असतं. ते पददालित्य वापरणं खूप गरजेचं असेल. आदेश कोरडे स्वतः अनेक खेळाडूंना नक्कीच घडवताना पाहायला मिळत आहेत. लेदर बॉल क्रिकेटचे अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडलेले आहेत. या वेळेला अगदी आपण पाहतोय धावाची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत असताना एक धाव घेतली जाईल. सिंगल त्या ठिकाणी मात्र येताना जी पाहायला मिळते, धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल सिंगलच्या साह्यानं 44 वरती. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. 2 चेंडू शेष असतील या इनिंग मधले. बऱ्याच उशिरानंतर गणेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत, त्याचा खरपूस समाचार घेतला जाणार का? यावेळेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्राप्त होतील 2 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या साह्यानं 46 वरती. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये लास्ट बॉल टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. 46 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गणेश बोरुडे ऑन स्ट्राईक खेळत असताना आपण पाहतोय. लोकनाथ चषकाचा थरार, लोकनाथ चषकाचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर त्यावरती केले आक्रमण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सीमा पार. एक दर्जेदार षटकार गणेश बोरुडेच्या बॅट मधून बनवला गेला 52. षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला थँक्यू. शॉर्ट लेन चेंडू होता, ओळखला, फ्रंट फुट वरती गेले, बॅट वरती चेंडू घेतला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार आणि दर्जेदार षटकार. पहिली इनिंग संपली. बनवल्या गेल्या धावा 52 आणि जिंकण्यासाठी पाटील 11 निघोष टीमला 53 धावांचं लक्ष. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आपण पाहतोय. माननीय श्री सुजितराव झावरे पाटील धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषकाचा सोहळा आयोजन या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, माननीय नितीनदादा शेळके युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान कैलास कोठावळे पाटील उद्योजक आणि शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांचं एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. दुसरा दिवस संपन्न होत असताना आणि एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. संपूर्ण तालुक्यातून उपस्थित झालेले क्रिकेट रसिक लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाची पावलं खरं तर या क्रीडांगणाकडे वळताना पाहायला मिळतात. त्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल जोगेश्वरी फायटर्स. पाटील 11 आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. 53 धावांचं लक्ष, 53 धावांचं टार्गेट. यानंतरच्या 2 टीम आपण देखील सज्ज राहायचे. स्वर्गीय शकरदादा शेळके रिया 11 आणि त्यांच्या विरोधात पांडव साम्राज्य फायटर्स. नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये यायचे. चला दोन्ही कॅप्टन पांडव साम्राज्य फायटर्स कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित राहा आणि स्वर्गीय शकरदादा शेळके रिया 11. चला आणि विश्वचषकात अनेक उलटफेर खरं तर आज पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलिया टीमचा दारुण पराभव झिम्बाब्वे टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. वाह, झिम्बाब्वे टीमला देखील आपण शुभेच्छा देऊयात. ऑस्ट्रेलिया टीमचा नक्कीच पराभव केला.
आणि अशा घटना कानावरती पडल्यानंतर जणू काय इंडिया जिंकली असं आपल्याला नेहमीच वाटतं. कारण की जगत जेती म्हणून बऱ्याच वेळा आपण ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं. झिम्बाब्वे सारखी टीम ऑस्ट्रेलियाचा पराभव करते. हा उलटफेर नक्कीच विश्वचषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जोश जल्लोष आनंद मैदानाच्या आतमध्ये पाटील 11ची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. आणि खर तर 53 बनवायच्या, त्या 53 धाबा पूर्ण होतील की नाही हे आपण पाहणार आहोत आणि पाहण्याबरोबरच ऐकणार देखील आहोत. ऐकण्यासाठी आवाजामध्ये होईल बदल. आणि पुन्हा एकदा प्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध समालोचक देखील ज्यांचा बहरदार आणि पहाडी आवाज तुमच्या कानावरती पडेल असे लहू साबळे सर दुसऱ्या सत्रासाठी आपल्या समावेश जोडले जात आहेत. या सर, आपलं असेल हार्दिक स्वागत. हॅलो चेक. जोगेश्वरी फायटर्स आणि पाटील 11 असा एक रंगारंग मुकाबला मैदानाच्या आतमध्ये होतोय. आपण सगळेजण दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित आहात. माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषकामध्ये मी निवेदक लहू साबळे सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. मंडळी, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, छत्रपतीनंतर राजा नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, अगदी मात्र रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर खत्र औदार्य नाही, साधूनंतर कृपा नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी पत्नी नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमानासारखा सेवक नाही आणि लोकनाथासारखा खरतर चषक पुन्हा पारनेर तालुक्यात नाही. नमस्कार मंडळी, मी सर्वांचा आवडता युवा लोकप्रिय निवेदक लहू साबळे घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. रंगारंग मुकाबला. एका बाजूला आपण पाहतोय एक संघ जे आहे पाटील 11 निघोज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दुसरी जी टीम आहे जोगेश्वरी फायटर्स. दोन संघामध्ये आपण पाहतोय बॅटिंग केलेली आहे जी टीम. पहिला चेंडू खेळलाय, फॉलोथ्रो मध्ये असेल, चेंडू अडवलाय लॉंग ऑफला. कुठली धाव नाहीये, कुठलाही धोका नाहीये, धावफलक मात्र स्थिर असेल. जोगेश्वरी संघानं प्रथमतः 6 षटकामध्ये बनवलं, त्या 53 धावा तर पाटील 11 संघाला 52 केल्या, 53 बनवायच्या आणि पाटील 11 संघाला मात्र बनवायच्या आहेत त्या 53 धावा. सलामीला आलाय तो गोलंदाज सागर भालेराव, तर मात्र सामना करण्यासाठी आपण पाहतोय सलामीला कृष्णा करडिले, त्याच बाजूला शहाजी मोरे. मान्यवरांची मोठी गर्दी माझ्या समेत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला जो गुणवंत आहे तो गुणलेखक, तर दुसऱ्या बाजूला आमचे स्वप्नीलजी आतकर संयोजक कमिटी मधील एक मोठं नाव. पाठीमागं मान्यवरांची मोठी गर्दी. तर एका बाजूला आपण पाहतोय पाहुणे म्हणून उपस्थित असणारे खरतर सुधीर शेठ वाखारे यांचं आगमन आहे. चेंडू मात्र डीप लॉंगांच्या डोक्यावरून आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जाईल, पंचांचा अजूनही इशारा नाहीये. बघूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. आणि हा जाईल पहिल्या षटकातील सनसनाटी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान आला ग, पहिलवान आला. या ठिकाणी आपण पाहतोय कृष्णानं मात्र सुरुवात केलेली आहे षटकाराला.
सागरवरती चढवलेलं आक्रमण पुन्हा तोच मात्र चित्र आपण पाहतोय. चेंडू जाईल एक टप्पा बाहेर, सरळ चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय व्हॉलीबॉल प्लेअर सुधीर शेठ वाखारे आपण उपस्थित आहात. आपलं सहर्ष स्वागत करूया. एका बाजूला आपण आयकॉन पाहतोय विश्वजित गरुड, तर दुसऱ्या बाजूला ज्याने दमदार सुरुवात केलेली आहे कृष्णा करडिले. बघा तो थांबायला तयार नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चेंडू सरळ हातात विसवलाय आणि इथं माघारी परतेल कृष्णा करडिले. बॅक टू पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पाटील 11 संघाचे संघमालक सुभाष शेठ गाडीलकर, संदेश शेठ सातपुते, युवराज शेठ कारखिले आणि विनोद शेठ गोपाळे या संघ मालकाचं देखील सहर्ष स्वागत करूया. गुणलेखक वडझिरे दीपक शेठ शेटे पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यानंतर जो काही सामना इथं होणार आहे त्याचे नाणेकौल करण्यासाठी मी विनंती करतो सुधीर शेठ वाखारे आपल्या शुभ हस्ते तो नाणेकौल या ठिकाणी होतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि क्रिकेटचे खरं जाणीमाने चाहते आमचे स्वप्नील दादा आपण देखील उपस्थित आपलं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर पांडव साम्राज्य फायटर याच्यानंतर होणार सामना पांडव साम्राज्य फायटर्स आणि त्यांच्या विरोधात स्वर्गवासी शेखरदादा शेळके रिया 11 हा सामना या ठिकाणी होतो. त्याचा नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायचा आहे. धावा लागतात त्या 53. सागर भालेराव पुन्हा एकदा चेंडू डोक्यावरून जातोय, सर्कलच्या आतमध्ये अडवलाय. सिंगल इथे मिळेल. थोडासा कॉलबॅक झालंय, सिंगल घेतलेली आहे. धावसंख्येत बदल होईल. धावसंख्येत धावांच्या पोहोचत आहेत 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. षटक चाललंय पहिल्या क्रमांकाचं. 53 धावा या विकेटवरती. खरं तर वेताळ बाबा आरोग्य मंदिर जे आहे या मंदिरा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय थोड्याशा कमी वाटत आहेत धावा, कारण 36 चेंडू 53 धावा. कारण आपण मग सकाळी बघितलं 36 चेंडू 80 धावा, त्यालाही मात्र अगदी जवळ जाऊन पोहोचला होता संघ. 80 धावा 90 धावा इथपर्यंत धावा होणं मात्र साहजिक शक्य आहे. आणि याच मैदानावरती 53 धावा काहीचं सोपं आणि काहीचं अवघड लक्ष आपण म्हणूया. फुलटा चेंडू सिंगल मिळेल. एक संत सुरुवात, एक विकेट गेल्यानंतर धावफलक मात्र इथं स्थिर स्थावर आहे. 12 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात आणि मला वाटतं पहिलं षटक इथं संपलेलं आहे. ज्यांनी खरं तर पाणी सौजन्य दिलंय आप्पा शेठ वराळ आणि त्याचबरोबर शंकर शेठ वराळ यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या ठिकाणी दिलेली आहे. पाण्यासारखं पुण्य नाही आणि ते पुण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. त्या दोघांचं सहर्ष स्वागत. आमचे सुभाष पाटील वराळ या स्पर्धेचे उद्गाते निर्माते यांचे मेहुणे अभिषेक सुपेकर आपण उपस्थित झालेला आहात. आपलं देखील सहर्ष स्वागत करूया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय पांडव साम्राज्य फायटर संघानं आणि निर्णय आपण सांगायचा आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गावडे. मागाच्या सामन्यामध्ये खर तर एक पराभव त्यांनी बघितलाय. हा सामना जिंकणं त्यांना खूप महत्वाचा आहे. प्रवीण गावडे डाव्या हातानं गोलंदाजी, तगडा अनुभव आणि चेंडूवरती असणारी नजर. मैदान त्याला नौखं नाहीये आणि क्रिकेट जगतात प्रवीण गावडे हे नाव सुद्धा नौखं नाहीये. समोर आहे तो नवीन मला वाटतंय फलंदाज शहाजी मोरे, पारनेर तालुक्यातील हा खेळाडू. डाव्या हाताचा फलंदाज आणि त्याला डाव्या हाताची गोलंदाजी. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या मिळेल त्या 2. खर तर मला सांगायला आवडेल 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी संदीप पाटील वराळ या स्पर्धेला मात्र जी स्पर्धा निर्माण झाली होती मी आलो होतो. मला एका व्यक्तीशी मात्र भेट झाली. निश्चित स्वरूपात 16 वर्ष ज्यांनी देश सेवेला अर्पण केले आणि आता महाराष्ट्र पोलीस म्हणून काम करतायत आदरणीय आमचे करता सुभाष पाटील वराळ यांचे आदर्श बंधू मेजर आणि महाराष्ट्र पोलीस सदर रक्षण आहे खल निग्रह आहे पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम पाहणारे मेजर विकास वराळ यांची देखील मला आठवण येते. मुंबईला आहेत ते आणि त्यांचं देखील आगमन फायनलच्या दिवशी या ठिकाणी होणार आहे. मी विकास दादांचं सुद्धा इथं मनापासून सहर्ष स्वागत. मैत्रीचं एक उत्तम उदाहरण. खर तर मैत्रीबद्दल सुद्धा आदर वाटावा असं आमच्या विकास दादांचं खरं तर वागणं आणि जगणं आहे.
मंडळी, खरं तर मैत्रीमध्ये कुठला स्वार्थ नसतो. जिथं आपलं प्रेम, आनंद, दुःख, स्वप्न अगदी मात्र दुप्पट होतात, त्याच्यात भर पडते, त्याला मात्र मैत्री म्हणतात. मंडळी असं म्हणतात की आपण शून्य आहोत हे माहिती असून सुद्धा जो माणूस आपल्याला साथ देतो ना, तो माणूस देवापेक्षा कमी नसतो. आणि बरं का मंडळी, अशी माणसं नवस करून सुद्धा भेटत नाही आणि त्याचं नाव मित्र असतात. आणि म्हणून मला एकच म्हणायचंय, जीव कासाविस झाला, श्वास अडकला तरी, दाटला अंधार, संपला रस्ता जरी, श्वास अडकलेल्या मनाला, मित्र हा ठोक्यासारखा आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आरशासारखा बस एक मित्र पाहिजे, त्याला पाहू ना देह दुःखात हसला पाहिजे. अंतराळी देव राहतो तरी कसा, गुप्ततायाचा एखादा मित्र असला पाहिजे. असा मित्र परिवार क्रिकेटच्या माध्यमातून जर जोडला गेला ना, ती मैत्री कधीच तुटत नाही. असे अनेक खेळाडू आहेत की त्यांना आपण फक्त क्रिकेटच्या माध्यमातून ओळखतो. सांगलीचा असेल, महाराष्ट्राचा असेल, कोल्हापूरचा असेल, आणि मैत्री होते क्रिकेटच्या मैदानावरती आणि ती मैत्री आयुष्यभर लक्षामध्ये राहते. केवळ एक विश्वास, प्रामाणिकपणा आणि याच्यावरती मात्र मित्र आज तागात मात्र जीवन जगतायत. मी सगळ्या मित्रांचं आमच्याकरता लोकनाथ चषकाच्या वतीनं, धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं इथं मनापासून सहर्ष स्वागत करू, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करूया. खरं तर षटक चाललंय ते दुसऱ्या क्रमांकाचं, धावपळ धावांच्या पोस्ट आहेत त्या 14 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो येतोय बॅट्समन मयूर मते, ज्यानं सुरेख गोलंदाजी केली. नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज सुनील ढोकळे, तर गोलंदाज मार्कर गोलंदाज प्रवीण गावडे. प्रवीण गावडे. ओहो, हा चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज होता मयूर मते. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, जेवढी मनगटात ताकद आहे तो वापरतोय, पण अजून कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. बघूया, थोडस शांत चाललाय खेळ. हा चेंडू परफेक्ट मिडल स्ट्रेट डायव्ह, एक टप्पा बाहेर, खणखणीत सीमा पार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. एक चेंडू अजूनही बाकी आहेत. मैदानात थोडासा वेळ घेतला जातोय, विनंती राहील. धावफलक 18 धावा. षटक संपले, सॉरी, 2 षटकं संपली गेलीत, 18 धावा लागल्या गेल्यात आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 रन्स. तुम्हाला 53 बनवायचे आहेत. आपण कॅल्क्युलेशन करूया. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 रन, 35 धावांची गरज आपण पाहतोय. जोगेश्वरी फायटर्स की पुन्हा एकदा पाटील 11 संघाचे संघमालक उपस्थित आहेत. सुभाष पाटील गाडीलकर, संदेश शेठ सातपुते, युवराजजी कारखिले आणि विनोदजी गोपाळे. त्याचबरोबर आपण पाहतोय दुसरी जी टीम आहे जोगेश्वरी फायटर, संतोष शेठ गायकवाड, हनुमंत शेठ भोसले आणि प्रकाश शेठ शेळके यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी लागतात त्या 35 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा ट्रॅकवरती आपण पाहतोय सागर भालेराव, फॉर्म जुन्नर तालुका निमगाव सावा. बराचसा खेळ त्याचा पाहिला आहे. कित्येकदा त्यानं मात्र आपल्या संघासाठी विजयाची मुहूर्तमेढ मात्र केलेली आहेत. तो सागर भालेराव काय करामत करेल. आता इथं गोलंदाजाला फार मोठं महत्व आले, कारण जितके डॉट बॉल जातील विजय मात्र त्यांच्या पक्षामध्ये असेल. ओहो, सुरेख 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 गोलंदाजी. डॉट गेला चेंडू. सुनील ढोकळे टाकली ढोकेश्वर. पहिला चेंडू आणि तो डॉट डॉट आणि डॉट. सागर भालेराव, काय अस्त्र असेल त्याचं. हा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, मिड विकेटला ढकलून दिला गेलाय. सिंगल मिळेल, चेंडू हातात, फेक अचूक आहेत आणि एकच धाव कॅरी केलाय विश्वजित गरुड्याने. फक्त सिंगल मिळेल, धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या
19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पूर्णपणे चौकार षटकारला मात्र अंकुश लावलं गेलंय, थांबवलंय, स्पीड ब्रेकर लावला गेलाय. उसळता चेंडू खांद्याला मात्र समांतर जातोय. थोडस प्रश्नांची सरबत्ती होती, नकार दिला गेलाय. इथं चेंडू डॉट. या षटकामध्ये 2 चेंडू डॉट टाकले गेले. सागर भालेराव इथं मात्र थोडासा गेम चेंजर ठरतो की काय. या ठिकाणी नानासाहेबजी राऊत यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. ओहो, इथं मात्र फसवा चेंडू होता. फक्त बॅट्समनलाच नाही तर विकेट किपर सुद्धा मात्र थोडासा चुकलाय आणि इथं जाईल डिक्लेअर झोन. धावसंख्या मिळतील 2. बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतायत. षटक चाललंय 3ऱ्या क्रमांकाचं. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 चेंडू 35 धावा. जोगेश्वरी की पुन्हा एकदा पाटील 11. 13 फेब्रुवारी उद्या आहे व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचं प्रतीक. मी 13 बोललो, उद्या 14 तारीख आहेत. ज्यांचं प्रेम तुटले त्यांना आज तारीख वेगळी वाटली, पण ज्यांचं सक्सेस आहे त्यांचं उद्याच लक्ष आहे. हा, कारण काय झालंय आज माहितीये का, पूर्वी एक काळ होता. आता हे चौकार गेलं मी सांगतो. एक 4 धावा मिळतील इथं. डीजे 2 मिनिटं थांबा. पूर्वी एक काळ होता, राजा 1 असायचा आणि राण्या 10 राहायच्या. आता राण्या मात्र 1 आहे आणि राजे मात्र 10 झालेले आहे. त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन बद्दल नाही बोललं तरी बरं होईल. याच्याबद्दल काय सांगावं. चला आतमध्ये जाऊया. स्वप्नील दादा काय म्हणते. स्वप्नील दादा, तुमचं लग्न झाले, बोलू का तुमच्याबद्दल. चला मैदानच्या आतमध्ये जाऊया. धावफलक किती झालाय सर. सव्वीस झाल्यात. धावसंख्येत बदल झालेला आहे. 2 गडी मात्र माघारी परतलेत. आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 18 आणि विजयासाठी लागतात त्या 27 धावा ज्या मात्र लागत आहेत. मला इथे रिक्वायरमेंट आली, निगोज मधून फोन आला की तुम्ही जी कविता सातत्यानं म्हणता ती कविता तुम्ही इथं बोललं तर खूप बरं होईल. मला ती आठवते अजूनही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने नव्याने मी हे सामर्थ्य मात्र नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला मजला अजूनही अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल माझी झोपडी अशी आग ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे झाले आतुर, डोळ्यात गेली जरी धूळ थांबण्यास उसंत नाही. विझलो जरी आज मी हाही माझी मात्र अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य माझे नाशवंत नाही. खर तर गेली काही वर्ष निगोजकर माझ्यावरती प्रेम करतायत. मी जे नव्याने डायलॉग शेरो शायरी करतो याच्यावरती मोठी लोकप्रियता मिळालेली आहे. इथं बघा चेंडू सरळ हातात आणि इथं बॅक टू पॅव्हिलियन फलंदाज होतोय बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. मयूर मते यांना माघारी परतावं लागेल. माझ्या शेजारी मात्र बाबू बसलेला आहे. बाबूंनी सांगितलं की लहू साबळे अजून एक डायलॉग राहिलाय. खर तर पोलादी निर्धार आमचा असुरबाळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. मरण मारून पुढे जाईल गर्व तयाचा कोण हरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. घोरपडीला दोर लावून पहाट दुर्गड चढलेले, तुटून पडला मस्तक तरी धुंद धडाने लढलेले. बाप असे कलिकाळ कीर्ती गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. अशी तरुणांची जात आहे आणि तेच तरुण एकत्र आलेत आणि भरलाय पुन्हा एकदा क्रिकेटचा रणसंग्राम. अनाथांचा नाथ मदतीचा देतो हात, अर्थात उपमुख्यमंत्री त्यांच्या नावानं भरलाय लोकनाथ, लोकनाथ आणि लोकनाथ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 26, विकेट गेले ते 3 आणि आता चेंडू शिल्लक आहे 17.
लागतात त्या 27. हा चेंडू डीप मिड विकेट खेळलाय हातामध्ये आणि इथं मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. अमोल आल्हाट मात्र बाद होत आहे. संघाला ज्यावेळेस गरज होती त्याच वेळेस मात्र संघाची पडझड होताना आपण या ठिकाणी पाहतोय. संघाचा कणा, संघाचा नेता इथे ढासळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. नवीन खेळाडू येतोय दत्ता कोरडे, अर्थात डीके. फार प्रदीर्घ काळ ज्यानं टेनिस क्रिकेटची सेवा केलेली आहेत. विकी स्पोर्ट आळे संघातून खेळताना त्याने केलेली सुरुवात, कित्येक मैदानं गाजवलीत, कित्येक गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलाय. विजयाचा खरतर तो सिरताज आहे, पण बघू या अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन नवीन नवीन फटके ज्यानं खरतर निर्माण केलेत, आज होईल का तो मात्र गेम चेंजर. त्याचं नाव दत्ता कोरडे. आता लागोपाठचे 2 विकेट घेतलेत. तिसऱ्या विकेट साठी खरतर उभा आहे प्रवीण गावडे, आता सर्वांचा लाडका अगदात भोम्या. ओहो, इथं मात्र बघा विकेट विकेट आणि विकेट हॅट्रिक पूर्ण. फुकटची हवा करण्यात कुठलाच राम नाही, फुकटची हवा करण्यात कुठलाच राम नाही. आणि प्रवीण गावडे म्हणजे सोपं काम नाही. लागोपाठ 3 चेंडू आणि 3 विकेट. फलंदाज दत्ता कोरडे बॅक टू पविलियन, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. काल स्पर्धेला सुरुवात झाली. काल सुद्धा अनिल माळीनं लागोपाठचे 3 विकेट घेतले होते. आज प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये गेम चेंजर ठरलाय. मगाशी आपण पाहिलं होतं की फार कमी चेंडू होते, मला वाटते 18 चेंडू आणि धावा लागत होत्या. मगाशी आपण पाहिलं असेल 27. आता चेंडू मात्र खाली 15 शिल्लक आहेत आणि धावा लागते तर 27. काही होऊ शकतं, होत्याचं नव्हतं. क्रिकेट आहे खरं तर. क्रिकेटचं भविष्य सांगणारा अजूनही नाहीये जन्माला आलेला. काय होईल बघा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश बोरुडे, फॉर्म पारनेर. गणेश सुद्धा हे नाव मात्र क्रिकेट जगताला फार जुना आहे. टेनिस क्रिकेट खेळतो, जाणतो. इथं चेंडू मात्र वरची कड घेऊन जातोय फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नाहीये इथं बघा. इथे मिळतील त्या 4 धावा, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं संघर्ष दादा मापारे मित्र परिवार लोणी मावळा लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. गीताराम नाना रसाळ, प्रवीण शेठ काळघुले आणि प्रदीप शेठ कोठावळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सामन्याचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 4थं षटक प्रगती पथावर 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ अर्धा संघ तंबूमध्ये आराम करतोय. संघाचं भवितव्य कुणाच्या बाजूने, कारण अजून तराजूमध्ये दोन्ही बाजूने सामना आहेत. 31 धावा, शेवटचे 13 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती डबल दुर्री 22 धावांची गरज अजूनही मात्र जिंकण्यासाठी. आपण पाहतोय जोगेश्वरी की पाटील 11. हा चेंडू उंचावरती बॅटच्या मधोमध फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. एक टप्पा बाहेर, सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. गणेश बोरुडेने मारलेले हे 2 चौकार निर्णायक ठरतील का? षटक संपलंय. षटक संपलेत ते
4 षटकं संपली गेलीत, 35 धावा लागल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि लागतात त्या 18 धावा. गणेश बोरुडे आणि सुनील ढोकले दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. आता चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला गेलाय? आता वेळ आलेली आहे विश्वजित गरुडेची. ओ चेंडू मात्र लॉंगॉपच्या डोक्यावर सरळ काढलाय आणि आता रोखू शकत नाहीये. चेंडून सरळ सीमारेषा मात्र गाठलेली आहे. इथे मिळेल चौकारच्या रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 3 चेंडू मध्ये 9 धावा. खर तर गणेश बोरुडे पारनेर तालुक्यातील जरी असला तरी तो सिद्ध करतोय. ओ इथं मात्र बॅटच्या खर तर पाहिल्या गेल्या खेळण्यामध्ये यशस्वी झालेला. ग्राउंडला समांतर चेंडू मात्र माती चाटत सीमा रेषा पार. चेंडू लोकनाथ चषकाचा सनसनाटी चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. सामना आलेला आहे बॉल टू रन. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. गणेश बोरुडे थांबत नाहीये. चेंडू मात्र डिक्लेअर झोन आणि मिळतात त्या धावसंख्या 2. बॉल आतमध्ये द्या. 45 बनवल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात षटक चाललंय ते 5व्या क्रमांकाचं. काय खेळ चाललाय मंडळी. याच्या अगोदर सामना गोलंदाजाच्या कक्षामध्ये होता आणि आता गणेश बुरुडेनं होत्याचं नव्हतं करून टाकलंय. डॉट चेंडू आयकॉन सांगली जिल्ह्यातून खर तर आलेला विश्वजीतजी गरुड याच्यावरती केलेला प्रतिहल्ला. डाव्या हातानं गोलंदाजी, काही पावलांचा रनअप आणि खेळलेले लागोपाठचे 2 चौकार. या ठिकाणी या स्पर्धेवरती नितांत प्रेम करणारे दिवंगत नेते संदीप पाटील वराळ यांचे खर तर सच्चे साथी आणि सुभाष पाटील वराळ यांचे खर तर मित्र परिवारामध्ये अग्रेसर असणारं नाव आमचे खर तर गाडीलगावचे नगरीचे सरपंच सुभाष शेठ गाडीलकर यांचा देखील काल आज आणि स्पर्धेमध्ये सहभाग आहे. अशी साथ राहू द्या. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. खर तर मैदानाच्या आतमध्ये स्पर्धा चालू आहे पण ज्यांचा आता पुन्हा एकदा व्यासपीठावरती महिनाभर नियोजनामध्ये स्पर्धेचे निर्माते आहेत, उद्घाते आहेत, आता पुन्हा व्यासपीठावरती उपस्थित झालेत आमचे खरं तर पैलवान धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अन्यायाला वाचा फोडणारे, तरुणांसाठी ढाल आणि तलवार बनणारे. त्यांना आता भाऊ म्हणतात सगळे लोक, पण भाऊ हा शब्द उलटा केला तर उभा होतो. सावलीसारखे खरं तर मित्रांसाठी साथ देणारे मंडळी वेळोवेळी धावून येतो तरुणांच्या कामाला. आणि पैलवान सुभाष पाटील वराळ हिराज भेटलाय आम्हाला. हिऱ्यासारखं काम अगदी 24 कॅरेट. पाटील तुमचं स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या किती झालेली आहे तर ती झाली 47. 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावा लागतात त्या 6 धावा. एका चेंडू मध्ये 6 होतात मी बघितल्यात, पण 6 चेंडू मध्ये 6 होतात की नाही मला माहिती नाही. सुभाष पाटील गाडीलकर होतील का 6 चेंडू मध्ये 6 धावा होतील? तुम्हाला पहाटे काय स्वप्न पडलंय का? लावा बक्षीस लावा काहीतरी मग. 6 चेंडू मध्ये 6 धावा. संघ मालक आहे म्हणजे बॅटिंग करणार आहे. वा वा वा. ते खरं तर लक्ष्मी पुत्र आहेत, विजयी पुत्र आहेत ते. 6 चेंडू मध्ये 6 धावा. फिरेल का जादूची कांडी आणि जाईल का गोलंदाजाच्या पक्षामध्ये मात्र आजचा निकाल. पहिला चेंडू ढकलून दिला गेला वेगानं. एक धाव मात्र आरामशीर आणि सहजरित्या पूर्ण केले गेलेले आहे. एक धाव मिळेल. धावसंख्येत बदल, समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि लागतात त्या 5 धावा. संतोष भाई फॉर्म कवठे एमआई. दिसायला छोटा पण कामकरी मोठा. छोटी हस्ती संतोष बाईक
काय करामत करेल? पुन्हा एकदा सिंगल तर मिळेल. सिंगल तर कोणी थांबू शकत नाहीये. ती खरं तर हक्काची आहे फलंदाजी करणाऱ्या खरं तर खेळाडूंची. 2 चेंडूमध्ये 2 धावा मिळाल्यात. आता मिळेल ते 49 धावा मिळाल्या अगदी मात्र बनवल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. शिवसेना बारामती लोकसभा सोशल मीडिया प्रमुख भूषणदादा सुर्वे लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि अण्णा पान दरबारचे सन्माननीय खराळेचे मित्र परिवार लाईव्ह सामन्याचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. 4 चेंडू 4 धावांची गरज. बघूया मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. सुनील ढोकळेचा मोठा फटका डीप लॉंगॉनच्या फाईन लेगच्या दिशेने खेळला गेलाय. आणि इथं दिशा दिली गेली. मला इथं इशारा केला गेलाय चौकार. आणि हा चौकार नाहीये तर हा विजयी चौकार आहेत. आणि याच बरोबर विजय होतोय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. या ठिकाणी पाटील इलेव्हन संघ विजय झालाय. विनंती करतो मॅन ऑफ द मॅच. आपण इथं पाहतोय शहाजी मोरे. 4 विकेट आहेत आणि 3 चला विकेटवरती मॅच आहे. आपण शहाजी मोरे आपण आपला जो काही मानाचा पुरस्कार आहे आपण तो घ्यायचा आहे. विनंती करतो. चला यानंतर जी काय मॅच आहे आपण लगेचच लावायची आहे. टॉस झालाय. पांडव साम्राज्य आपला निर्णय सांगा विनंती राहील. आसिफ शेख यांना इथं पारितोषिक होतं. आपलं बक्षीस घेण्यासाठी आपण यायचं आहे. आसिफजी शेख आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस देत आहोत. पांडव साम्राज्य आपला निर्णय अजून अद्यापही कळलेला नाहीये. विनंती करतो तो निर्णय या ठिकाणी सांगा विनंती राहील. आणि इथून पुढे विनंती राहील टॉस झाला का लगेच जागेवरती निर्णय सांगायचा आहे. खर तर आपण या ठिकाणी पाहतोय